नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजकाल मोठ्या असलेल्या मुली किंवा बायका आवडण्याचं प्रमाण हे तरुणांमध्ये वाढायला लागलं आहे. परंतु यामागे नक्की काय काय कारणं असू शकतात हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्याच अँगलनं जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तरुण वयातल्या मुलांना त्यांच्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या मुली आवडण्यामागं काही कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे अनुभव. वयानं मोठ्या मुली सहसा शारीरिक आणि भावनिक अनुभवानं समृद्ध असतात. या अनुभवामुळं त्या शारीरिक संबंधांमध्ये अधिक आत्मविश्वासानं आणि कुशलतेनं वागू शकतात. तरुण मुलांना ती आत्मविश्वासता आणि कुशलता अधिक आकर्षक वाटते. ती नवीन मुलीकडे नसते. आता दुसरं कारण म्हणजेच शिक्षण आणि मार्गदर्शन. अनेक तरुण मुलांना वाटतं की वयानं मोठ्या मुली त्यांना शारीरिक संबंधांबद्दल शिकवू शकतात आणि मार्गदर्शनही करू शकतात. या मार्गदर्शनामुळे त्यांना स्वतःला अधिकच आत्मविश्वास वाटतो आणि त्यांच्या शारीरिक अनुभवांमध्ये देखील वाढ होते. त्यानंतर काही वेळा तरुण मुलांना वयानं मोठ्या मुलीसोबत संबंध ठेवण्याची एक वेगळीच उत्सुकता आणि एक रोमांचकता असते. त्यांच्या दृष्टिकोनाला एक नवीन दृष्टिकोन मिळतो आणि एक वेगळा अनुभव मिळवण्याची संधी देखील त्यांना मिळते. सामाजिक दृष्टिकोनातून काही तरुण मुलांना वयानं मोठ्या मुलीसोबत संबंध ठेवण्यात प्रतिष्ठा वाटू शकते. त्यांच्या मित्रमंडळींमध्ये त्यांची प्रतिमा देखील उंचावते आणि म्हणूनच कधीकधी ते वयानं मोठ्या मुलीसोबत जास्तीत जास्त संबंध ठेवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. मित्रांनो, आता सांगितलेल्या या सर्व कारणांमुळे तरुण मुलांना वयानं मोठ्या मुली आवडण्याची तसेच त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असू शकते. तरीही प्रत्येक व्यक्तीची कारणं ही वेगवेगळी असू शकतात आणि त्यांच्या आकर्षणाची कारणं त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांवरती आणि मानसिकतेवरती देखील अनुभव असतात. तर मग मित्रांनो, तुमचा काय अनुभव आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही जर एखाद्या तुमच्यापेक्षा वयानं मोठ्या मुलीसोबत जर शारीरिक संबंध ठेवू इच्छित असाल तर त्यामागे तुमचा अनुभव काय आहे किंवा तुमचं कारण काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण ते नक्कीच सर्वांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.